आग जेव्हा एखाद्या पदार्थाला लागते त्यावेळेला तो पदार्थ हा लघु बनतो, इझी टू डायजेस्ट बनतो आणि लोकांच्या मनात दोष म्हटलं की पहिल्यांदा काहीतरी डिसीज आहे असं वाटतं, पण बरोबर. तसं नाही आहे. ते आयुर्वेदात साईड इफेक्ट नाही असं म्हणायचं म्हणजे म्हणणं हे मूर्खपणाचंच लक्षण आहे. ते ह्या आलेल्या माणसाची नाडी तपासायचे आणि हो. त्याच्यावरून त्या माणसाला औषधं द्यायचे. अरे बापरे! एवढं एवढं त्याच्यात हे होतं. 150 वर्षापर्यंत मनुष्य जगू शकतो एवढं अल्कोहोलचं म्हणजे क्वालिटी किंवा त्याची म्हणजे गुणगान एवढं आहे की मनुष्य एवढा जगू शकतो अल्कोहोल पिल्यामुळे. दुधाबरोबर अशा प्रकारचे पदार्थ खाण्याची भरपूर सवय असते लोकांना, कारण ते जिभेला चांगलं लागतं. पण ते जिभेला चांगलं जरी असलं तरी शरीराला चांगलं नाही आहे ते. आमच्या तरी आयुर्वेदात भरपूर म्हणजे त्याला खूपच वरचं स्थान आहे. अमृतासमान मानतो आम्ही त्याला. बरोबर. म्हणजे त्याचे गुण हे दीपक पाचक असं आम्ही त्याला एखाद्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? नाही, तुम्ही उद्यापासून प्यायची नाही, कम्प्लिटली संपूर्ण बंद करायची. तो मनुष्य नाहीच करू शकणार कधी. प्रत्येक दोष हा अशा प्रकारे क्षय प्रकोप प्रसार ह्या अवस्थेत जातो. त्याला जी सिम्पटम आहेत ती सिव्हिअरली वाढतात म्हणजे औषधं दिल्यानंतर. नमस्कार. आपले शरीरशास्त्र आणि आहारशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आयुर्वेदाशी आहे. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे आणि ह्या शास्त्राबद्दल आज आपण आजच्या पिढीतील आयुर्वेद चिकित्सक श्री अल्लाद जोशी यांच्याकडून जाणून घेऊया. तर अल्लाद, तुझे आमच्या चॅनेलवर सहर्ष स्वागत. थँक्यू. तर तू आम्हाला सांगशील का की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? हां, नेमकं म्हणजे आता आयुर्वेद म्हणजे ब्रह्मा स्मृत्वा यशोवेदम प्रजापती मजी ग्रहत असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मापासून जो सुरू झाला, ब्रह्माने त्याचं पूर्वी म्हणजे डिस्कवरी म्हणा किंवा ज्याचं निर्मिती ज्याने केली तो ब्रह्मा होता. मग त्याच्यापासून सुरू झालेला हा आयुर्वेद आहे, जो की पुढे प्रजापती दक्षापासून त्याची पुढे वाटचाल सुरू झाली. म्हणजे आपल्या भारतवर्षात पूर्ण त्याचं म्हणजे काय म्हणतात ते स्प्रेडिंग हे त्यांच्या विविध गणांच्या थ्रू, गण म्हणजे शिष्य, त्या शिष्यांच्या थ्रू झालेलं आहे. मग आमचे जे मूळ संहिता आहेत ज्या की चरक, वाग्भट, सुश्रुत ह्या ज्या 3 संहिता आहेत हे त्या शिष्यांपैकी एकेका मुख्य शिक्षकांचे शिष्य होते. तर मग त्यांच्यापासून जो सुरू होत आला असा हा पुढे आलेला आयुर्वेद असा हा आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे की आयुष्याचा जो वेद आहे, म्हणजे आयुष्याचा नुसताच वेद. आता एखादी दुसऱ्या पॅथीचं जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला मेडिसिनल आस्पेक्टमधून त्याला आपण बघतो की एखादं म्हणजे त्याच्याशी सायंटिफिक त्याची हे आपण रचना तयार करतो आणि ती आपण देतो. मग आयुर्वेदाचं असं नाही आहे. आयुर्वेदाच्या नावातच लिहिलेलं आहे की आयुष्याचा जो वेद आहे म्हणजे पूर्ण आयुष्याला मेडिसिनल आस्पेक्टने सुद्धा, फिजिकल आस्पेक्टने सुद्धा, मेंटल आस्पेक्टने सुद्धा जो परिपूर्णतेने जो समजावून घेऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा पूर्णपणे त्याचं क्युअरिंग चालतं, त्याला आयुर्वेद म्हणतात. ही माझी स्वतःची हे आहे असं. खूपच छान. तर आम्हाला सांगशील का की त्रिदोष कोणते असतात? त्रिदोष म्हणजे पहिल्यांदा 3 एंटिटी ज्या निसर्गात आहेत, जसं की हवा, पाणी आणि आग. तर ह्या ज्या किंवा सूर्य, तर मग ह्या ज्या 3 मेजर एंटिटी आहेत म्हणजे पूर्वीपासून आपण शिकत आलेलो आहोत की माणसाला राहण्यासाठी घर, वस्त्र, निवारा ह्याच्याबरोबर हवा, पाणी आणि सूर्य म्हणजे तेज जे आहे ते लागतं. मग आयुर्वेदाने हेच इनकॉर्पोरेट करत वात, पित्त, कफ असं त्याला म्हटलेलं आहे. वात म्हणजेच ही हवेची क्वालिटी आहे. पित्त म्हणजे सूर्य, तेज, आग ह्याची क्वालिटी आहे आणि कफ हा पूर्णपणे पाण्याचे जसे गुण असतात म्हणजे तशा प्रकारचा कफ असतो. तर मग आता वात म्हणजे काय? तर वात म्हणजे अर्थातच हवा. जशी हवा बाहेर बाहेर ज्या प्रकारे हवेचं जे गुण चालतात, जसे की हवा चल आहे. चल म्हणजे फास्ट पळणारी आहे. बाकी दोनांपेक्षा फास्ट पळणारी ही हवाच आहे. मग हवा तशी असल्यामुळे ती वृक्षता आणते. अशाच प्रकारे शरीरात सुद्धा ते वाताचं कार्य चालत असतं. त्याच्यावरती श्लोक आहेत, बरेच श्लोक आहेत की त्याच्यात त्याचे गुण सांगितलेले आहेत. ह्या वृक्ष आणि चल ह्या गुणाच्या बाहेरच अजून तो शीत आहे, लघु आहे. लघु कारण तो आपल्याला दिसत नाही, तो काहीही गोष्टी सहजपणे त्याच्याबरोबर कॅरी करून नेऊ शकतो आणि त्याला वजन नाही आहे काही, त्यामुळे तो लघु आहे भरपूर. पण त्याच वेळेला तो चल आहे, त्यामुळे तो पूर्ण शरीरात, पूर्ण सर्व सृष्टीत पसरून जसा राहतो तसं जर आपण आपल्या बॉडीला जर आपण सृष्टी किंवा जग असं जर धरलं तर तो त्या
संपूर्ण शरीरभर त्याची क्रिया चालते. मग बरोबर येतं पित्त. पित्त हे म्हणजेच जशी सूर्याचं किंवा तेजाचं किंवा आगीची जी हे आहे क्वालिटीज आहेत, सेम टू सेम त्याचं पित्ताचं हे चालतं. जसे की उष्ण, वृक्ष म्हणजे ड्रायनेस, हॉटनेस हा जो आपल्याला त्या आगीतून जो मिळतो, वॉर्मनेस हा जो मिळतो, तर तो सेम प्रमाणे शरीरात चालतं. कफ म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जसं की आता पाणी जरी जरी चालत असलं तरी ते त्याची जी हे आहे क्वालिटी, मेजर क्वालिटी आहे ती एका जागी थांबण्याची आहे. क्वालिटी म्हणजे जरी ते खळखळणारं जरी असलं किंवा काही असलं तरी ते कुठेतरी जाऊन थांबतं पाणी. तशा प्रकारे कफाचं काम चालतं. कफ हा शीत आहे. मग त्याच्यानंतर जसं पाणी जेवढं जड आहे, ह्या बाकी 2 क्वालिटीजपेक्षा कफ हा जड आहे. म्हणून तो गुरु असतो कायमच. हां, मग तशा प्रकारे कफ काम करतो. आणि आता असं म्हटलेलं आहे आयुर्वेदात, की वाताशिवाय ह्या 2 बाकीच्या दोषांची हे चलनवलन घडत नाही. कारण ते 2 वातापेक्षा हलके नाही आहेत, ते जड आहेत दोघांपेक्षा. त्यामुळे शरीराचं देहधारण करणं, शरीराचं दोषांनी भरून काढण्याचं काम हे वात करत असतो. म्हणजे हे तीनही दोष एकमेकांना इंटरडिपेंडंट आहेत. म्हणजे नुसताच वात असेल तरी काम चालणार नाही, नुसतंच पित्त असेल तरी काम चालणार नाही, आणि नुसतंच कफ असेल तरी पण काम चालणार नाही. तर हे अशा प्रकारे आहेत. आणि लोकांच्या मनात दोष म्हटलं की पहिल्यांदा काहीतरी डिसीज आहे असं वाटतं, पण तसं नाही आहे ते. तर तो एंटिटी आहे, शरीरात असणारी क्वालिटी आहे ती एका प्रकारची. तर एका व्यक्तीमध्ये एकापेक्षा जास्त दोष असू शकतात का? असू शकतात ना. एकापेक्षा जास्त दोष म्हणजे प्रत्येक माणसातच प्रत्येक माणसाची प्रकृती ही द्विदोषच प्रकृती म्हटलेली आहे. कोणाची वातप्रधान पित्त असते, कोणाची पित्तप्रधान कफ असते, कोणाची कफप्रधान वात असते. म्हणजे जो प्रधान दोष आहेत, जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे प्रधान दोष आहेत त्याच्या क्वालिटी त्या माणसात जास्तीत जास्त दिसणाऱ्या असतात. आता एखाद्या एखादा मनुष्य असा स्लो आहे काम करण्यासाठी, म्हणजे त्याला काही कृती करायला म्हणजे तो मुद्दामून त्याला आळस आहे असं नाही आहे, पण तो कामं करण्यातच त्याची कृती ही स्लो चालते. म्हणजे तो त्याच्यामध्ये कफप्रधानता आहे. तो जर जाडा आहे किंवा आहे तर त्याच्यात कफप्रधानता आहे. एखाद्या माणसाला भरपूर स्वेटिंग होतं, त्याला थोडंसं सुद्धा ऊन सहन होत नाही, किंवा थोडासा सुद्धा गरम जरी हे झालं तरी त्याला लगेच असं अंग लाल लाल होऊन येतं, नकोसं वाटतं, तो पित्तप्रधान असतो. आणि त्याच्याबरोबर अशाच प्रकारे वाताचं सुद्धा आहे. एखादा एकदम लहान म्हणजे एकदम काटका मनुष्य किंवा ज्याला अशा माणसांना सुद्धा शीतता म्हणजे थंड जे आहे, ते थंड क्लायमेट सहन होत नाही, किंवा त्यांना खूप असं हेवी काम त्यांना करता येत नाही. अशा प्रकारची माणसं वातप्रधानतेची असतात. तर मग त्याच्याबरोबर जोडीला जर एखादा दुसरा गुण असतोच, म्हणजे द्विदोषच प्रकृती ही असतेच प्रत्येकाची, तर त्याच्याबरोबर दुसरा गुण जोडीला असतो. एकाही माणसामध्ये एक प्रकृतीचा मनुष्य सापडणंच कठीण आहे, मिळतच नाही. कारण आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणा किंवा पूर्वीच्या लाईफस्टाईलमध्ये 2 दोष एकत्र आल्याशिवाय जीवनाची सुरुवात होऊ शकत नाही. अर्थात तीनही दोष एकत्र प्रेझेंट असतात शरीरामध्ये, पण प्रधान एक दोष आणि त्याच्याबरोबर त्याला मिळणारा म्हणजे वातप्रधान पित्त असं आम्ही म्हणतो, किंवा पित्तप्रधान वात अशी म्हणतो. म्हणजे जी प्रधान आहे ती मुख्य प्रकृती त्याची, आणि दुसरी आहे ती त्याच्याबरोबर येणारी प्रकृती. आणि मग तिसरा जो दोष आहे, म्हणजे त्यांचं जर तुम्ही पर्सेंटेज वाईज हे धरलं तर 50% प्रधानतेची असते, 35% दुसऱ्या दोषाची असते, आणि राहिलेले 15% हे शेवटच्या दोषाचे असतात. त्यामुळे माणसाची प्रकृती ही त्रिदोषाचीच असते, फक्त त्याच्यात प्रधान आणि त्याच्याबरोबर येणारा दुसरा दोष हेच असतं. बरोबर. तर त्यावर काही आयुर्वेदामध्ये उपाय आहेत का? उपाय म्हणण्यापेक्षा ह्या ज्या प्रकृती आहेत ह्या प्रत्येक माणसात कायमच असतात. आता तुम्ही एखादा मनुष्य जो वातप्रधानतेचा आहे, त्याच्यात तो म्हणजे त्याला भार वहनाची क्षमता त्याच्यात जर नाही आहे, त्याला हेवी काम करता येत नाही, आणि उद्या जर त्याने खूपच काम करण्याचं ठरवलं आणि त्याने ते केलं, तर त्याला पुढे त्याच्यातून त्रास जो होणार आहे तो आपण त्याच्यातून म्हणजे हे जे तुम्ही म्हणालात की त्याच्यावर उपाय आहेत का, तर त्याने स्वतःच्या प्रकृतीपेक्षा बाहेर जास्ती काम करू नये किंवा टाळावं. अर्थात म्हणजे स्वतःला ज्याच्यामुळे त्रास होतोय, ज्याच्यामुळे दुःख पोचतंय, त्या ह्याच्यातून आपण जास्ती काम करू नये त्या भागात, असं आहे. म्हणजे त्यामुळे त्याच्यावरती उपाय करता येतो, दोषांवरती उपाय असं करता येणार नाही. कारण दोष हा
ओरिजिनल एंटिटी आहे. शरीर ज्याच्यामुळे धारण होतं, शरीर ज्याच्यामुळे तयार होतं किंवा शरीर ज्याच्यामुळे सध्या चलनवलनाची जी क्रिया आहे प्रत्येक माणसाची, जी ज्याच्यामुळे होते ते दोषच आहेत. त्यामुळे त्यांच्यात जेव्हा वाढ होते त्यावेळेला तुम्हाला रोग तयार होतात. जोपर्यंत ते समप्रमाणात आहेत तोपर्यंत तसेच, म्हणजे त्याच्यामुळे दोष म्हणजे डिसिजीस नाही तयार होणार, असं खरंय, आहे. खरंय. तर आयुर्वेदाबद्दल लोकांचे काय गैरसमज आहेत? गैरसमज म्हणजे आधी पहिला मेजर गैरसमज आहे की आयुर्वेदात काही साईड इफेक्ट नसतात. असं नाही आहे. तर आयुर्वेदात साईड इफेक्ट नाही असं म्हणायचं म्हणजे म्हणणं हे मूर्खपणाचंच लक्षण आहे. अच्छा. आयुर्वेदात सुद्धा साईड इफेक्ट आहेत, ॲलोपॅथीत साईड इफेक्ट आहेत. प्रत्येक पॅथीचे स्वतःचे साईड इफेक्ट असतातच. फक्त ते जेव्हा एखादा मनुष्य काही विचार न करता, डॉक्टरचे सल्ला न घेता, डॉक्टरकडे न जाता स्वतःच्या मनाने जर एखादं काही औषध वापरायला सुरू केलं आणि त्याने काही त्याला माहीत नाही आहे त्या औषधाबद्दल, उद्या उठून त्याने एखादं उष्ण औषध मनाने मला चांगलं पडतं, हे औषध मी घ्यायला सुरुवात केली, त्याला काही दिवस चांगलं वाटेल, ते पुढे जाऊन त्याला हानिकारक ठरणार आहे. आणि मग नंतर जर तो उठला आणि म्हणायला लागला की अरे हे तर साईड इफेक्ट आहे ह्याचा, पुढे आता मला त्रास जो होतो हा साईड इफेक्ट आहे. अरे पण मग असं असेल त्यावेळेला त्याचा काळ बघायला पाहिजे. तुम्ही कुठे एखाद्या स्पेशालिस्ट म्हणजे जसं की डॉक्टर्स यांना तुम्ही कन्सल्ट न करता जेव्हा घेता त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट हे तुम्हाला दिसणारच आहेत. त्यामुळे साईड इफेक्ट नाही असं म्हणायचं नाही, पण साईड इफेक्ट कम्प्लिटली आहेत असं पण नाही आहे. जर तुम्ही नीट घेतलात तर कोणत्याच पॅथीचे साईड इफेक्ट नाही आहेत. बरोबर. आता ॲलोपॅथीमध्ये कसं होतं, ॲलोपॅथीमध्ये त्या ड्रगचा साईड इफेक्ट आहे. ड्रग जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला खूप कमी साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येतात. पण ज्यावेळेला तेच ड्रग जर तुम्ही कंटिन्यू करत राहिलात खूप प्रमाणात, तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला लगेच दिसून येतात, असं आहे. हो. तर आयुर्वेदाबद्दल लोकांचे काय मत आहे? आयुर्वेदाबद्दल लोकांचं मत असं आहे की आयुर्वेद हे स्लोली क्युअर करतं. तर स्लोली क्युअर करतं हे असं म्हणजे एवढं नाही आहे स्लोली. त्याला काय आहे, एखादा तुम्हाला डिसीज आहे, जसं की धरून चला तुम्हाला ताप आहे. ताप आता अनेक वर्षांपासून तुम्हाला कंटिन्युअसली येतोय जातोय, ऑन अँड ऑफ, ऑन अँड ऑफ, ऑन अँड ऑफ, असं जर तुम्हाला 2-3 वर्ष झालं तर ते एक विशियस सायकल तयार होत राहतं शरीरात. एक असं चक्र तयार होत राहतं. त्याच्यानंतर काय होतं की त्याचे तुम्हाला पुढे इफेक्ट दिसायला लागतात. मग जेव्हा तुम्ही सगळ्या बाजूने लोक काय करतात की पहिल्यांदा भरपूर मला हे होतंय, मग मी पहिल्यांदा ही ट्रीटमेंट घेतो, ती ट्रीटमेंट घेतो, असं करत 4-5 डॉक्टर्सकडे फिरून येणार आणि नंतर शेवटी मग एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे आता काहीच होत नाही आहे म्हणून मी आता येतो आयुर्वेदिककडे, असं होतं. मग ह्या वेळेला आमचा अप्रोच असा असतो की आम्ही रूट कॉज पहिल्यांदा फाइंड आउट करतो. रूट कॉजला पहिल्यांदा ज्यावेळेला ट्रीट आपण करू त्याच वेळेला वरचं सगळं हे होणार आहे, डिसीज क्युअर होणार आहे. मग वरच्यावर नुसतं हे करून काहीच फायदा नसतो. वरच्यावरचे सिम्पटम तुमचे जातील, पण ज्यावेळेला ज्यावेळेला सिम्पटम्स येतात त्यावेळेला ती भरपूर ग्रेव्ह सिम्पटम्स येतात. मग त्यामुळे आम्ही रूट कॉज ट्रीट करायला जातो. रूट कॉज ट्रीट करताना काय होतं, जरा तरी त्याला वेळ द्यायलाच लागतो काही झालं तरी, कारण ते जे विशेष सायकल आहे ते पहिल्यांदा त्याचं म्हणजे टँगल जे झालेलं आहे ते पहिल्यांदा अनटँगलिंग करायला लागतं. एखादं त्याचं जे तयार झालेलं हे आहे तो त्याचं परत त्याला पाठी फिरवत 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 आणायला लागते आणि मग त्याच्यानंतर त्याचा ट्रीटमेंटचा पार्ट सुरू होतो. असं असताना आयुर्वेद स्लोली काम करतं असं म्हणणं चुकीचंच आहे. म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे, कारण तुम्ही आधी पहिल्यांदा पूर्वीपासून खूप त्याच्यात भर टाकत आलेला आहात आणि ते आम्ही मॅजिकली 10 दिवसात क्युअर करावं ही शक्यच नाही, असं आहे. आयुर्वेदिक चिकित्सक होण्यासाठी कोणकोणते शिक्षण घ्यावं लागते? आता आयुर्वेदिक म्हणजे बेसिक डिग्री मिळण्यासाठी नॉर्मल आपल्या ह्याच्यातूनच जायला लागतं. 5वी ते 10वी, 11वी ते 12वी. 12वी झाल्यानंतर आता नीट वगैरे आलेले आहेत, म्हणजे त्या नीटच्या थ्रूच जायला लागतं. NEET ह्याच्याच थ्रू जायला लागतं. त्याला प्रत्येक म्हणजे स्टेटचा डिफरंट मेरिट वगैरे असू शकेल, त्याच्याबद्दल मला तेवढी आयडिया नाही आहे, पण नीट ही कंपल्सरी आहे. मग ते नीट झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीला ॲडमिशन मिळते आणि मग तिथे तुम्हाला डिग्री मिळून जाते. पण पुढे त्यानंतर जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यात करायचे तर शेवटच्या वर्षाला तुम्ही म्हणजे इंटर्नशिप झाल्यानंतर मध्ये 1 वर्षाची गॅप जाते. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा येते, जिला AIAPGET असं म्हणतात, ऑल इंडिया आयुर्वेदिक एंट्रन्स एक्झाम. तर ती देऊन तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं.
मग त्यानंतर PhD करणं न करणं हा त्या प्रत्येक स्टुडंटचा विचार आहे. पण BMS बरोबर MD होणं हे कधीही चांगलंच आहे. बरोबर. डिग्री, कारण आत्ताच्या युगात तर नुसतंच डिग्री घेऊन काही कुठे हे नाही होते. आणि MD असणं हे कधीही चांगलं, कारण तुम्हाला एक्सपिरियन्स आणि चिकित्सा ह्याच्या दृष्टीने भरपूर हे मिळून जातो, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्ससुद्धा. बरोबर. बरोबर आहे. तर आपल्या आयुर्वेदानुसार नवीन जीवनशैलीप्रमाणे आपल्या आहार पद्धतीमध्ये कोणते बदल करावेत किंवा कोणते पदार्थ समाविष्ट करावेत? आता कसं आहे, मी आता गोव्यातला आहे. तर आता एक म्हणजे इथलं स्टेबल फूड आहे की भात आणि फिश. मग आता त्यातल्या त्यात काही लोक फिश खात नाहीत, भात तरी खातात. भात नाही खाणारा असं तुम्हाला गोव्यात मिळणारच नाही. आता डाएटच्या नावाखाली लोक हल्ली नाही कॅलरी वाढते, कार्बोहायड्रेट जातात, हे होतं ते होतं, डायबिटीस आहे किंवा काही आहे म्हणून भात खायचं कम्प्लिटली अवॉइड करतात. बरोबर. हे चुकीचं आहे, कारण ज्या प्रदेशात आपण राहतो तिथलं स्टेपल फूडचा पार्ट आपल्या जेवणात एका वेळेला तरी असणं गरजेचंच आहे. कारण आपण तिथल्या क्लायमेटमधून लहानाचे मोठे झालेले असतो. लहानाचे मोठे होऊन ते क्लायमेट, ते फूड हे आपल्याला सातम्य झालेलं असतं. सातम्य म्हणजे अर्थात आपल्याला ते आपण पचवण्याची ताकद आपल्यात असते पूर्वीपासूनच. आणि जर तुम्ही तेवढ्या डायजेस्टिव्ह फायरला जर ते तुम्ही प्रोव्हाइड केलं नाहीत तर डेफिनेटली तुम्ही कितीही डाएट करा, काहीही करा, कोणत्याही प्रकारचे कीटो प्लॅन्स वगैरे काहीही फॉलो करा, तुम्हाला कोणताही इफेक्ट दिसणार नाही जर तुम्ही तुमचं स्टेपल फूड तुमच्या डाएटमध्ये इन्कॉर्पोरेट करत नाही तर. अशाच प्रकारे प्रत्येक जे आपले भारताचे जे भाग आहेत त्या प्रत्येक भागात असं तिथलं स्टेपल फूड आहे, त्यामुळे ते खाणं गरजेचंच आहे. बरोबर. ह्याच्याबरोबर मग डाएटमध्ये ज्या वेळेला तुम्ही काही डिसीज होतो आहे तुम्हाला, आता एखाद्याला अम्लपित्ताचा त्रास होतो म्हणजे ॲसिडिटी भरपूर होते, ह्या माणसाने उद्या जाऊन तेलकट पदार्थ खायला सुरू केली की नाही मला काहीच होत नाही असं म्हणत त्याने खाल्लं, आणि तरी तो म्हणतो की नाही मला ॲसिडिटी तर होते पण तरी मी खाणार, मग त्याच्यावर काही उपचारच होऊ शकत नाही, कारण त्याने स्वतःहून मनातून काही त्याने हे केलेलं नाही आहे. मग अशा वेळेला मग तेलकट पदार्थ खाणं सोडावं किंवा कमी करावं, किंवा मग ह्याच्यावरती उपाय म्हणून भाजलेले पदार्थ खावेत. भाजलेले पदार्थ का खावेत तर आता एखादं तुम्ही चिकनचा तुकडा आता एखादा आहे तो तळून खाण्यापेक्षा भाजून, म्हणजे जसं की तंदूर खाल्ला तर काय होतं, तर आगीत मगाशी सांगितलं तसं मी आगीचे गुण कसे आहेत, उष्ण आहे, वृक्ष आहे, आणि आग जेव्हा एखाद्या पदार्थाला लागते त्यावेळेला तो पदार्थ हा लघु बनतो, इझी टू डायजेस्ट बनतो, कारण त्याच्यावर आपल्या शरीरात जसा डायजेस्टिव्ह फायर आहे तसा हा साक्षात अग्नी जो बाहेर असतो तो सेम वेने काम करत असतो. म्हणजे एखादा चिकनचा तुकडा हा 2 वेळेला डायजेस्ट झाल्यासारखा तुमच्या पोटात पडतो आणि तिसऱ्या वेळेला मग तो तुमच्या शरीरात जाऊन अजून पचला जातो, असं आहे. मग त्यावेळेला ते चिकन तुम्हाला नीट डायजेस्ट होईल. तेलामुळे काय होतं, तेलामुळे ते फ्राय होऊन निघतं, पण त्याच्यात तुम्ही अजून त्यात ॲडिंग करता, म्हणजे गुरुता अजून ॲडिंग करता त्यात, म्हणजे हेवीनेस अजून ॲड करता. मग ते एका वेळेला कसं पचवेल तो, हे डायजेस्टिव्ह फायर एका वेळेला पचवूच शकत नाही ही गोष्ट. म्हणून मग अशा प्रकारे म्हणजे ट्रिक्स लावून, थोडं कुठेतरी विचारून, थोडं आपण आयुर्वेदिक डॉक्टर्सची कन्सल्टेशन घेऊन किंवा एखाद्या प्रॉपर डायटिशियनची कन्सल्टेशन घेऊन काय बाबा इन्कॉर्पोरेट करू शकतो, काय इन्कॉर्पोरेट करू शकत नाही, किंवा काय कुठल्या वेळेला इन्कॉर्पोरेट करणं हे गरजेचं आहे. जसं की आता फूड्स ह्याच्यात आता लोकांमध्ये खूप मोठं मीथ आहे की दही खाल्ल्याने थंडावा येतो. दही हे कम्प्लिटली बरोबर उलट्या गुणाचं आहे. दह्यामुळे थंडावा येत नाही. दही एखाद्या माणसाने खाल्लं की ते तोंडावरती जोपर्यंत आहे, जिभेवरती, तोपर्यंत ते थंड असतं, इथून जाताना थंड लागतं. त्यामुळे लोकांना वाटतं ओहो थंड आहे, मस्त आहे, वा वा, म्हणजे तिखट मी खाल्लं तर त्याच्यावर मी थंड खाल्लं दही तर मस्त होईल, असं नाही. आज जेव्हा ते जातं त्यावेळेला डायजेस्टिव्ह फायरला ते वीक करतं, कारण ते कफाच्या गुणाचं आहे. कारण त्याचा मेजर कंटेंट हाच त्याचा पाणी आहे. त्यामुळे ते जेव्हा तुम्ही पोटात घालता त्यावेळेला ते आत जाऊन तुम्हाला डेफिनेटली अग्निवांद्यच करणार, आणि तुमचं जे काही खाल्लं तर त्याचं अपचन घडवून अजीर्ण होऊन पुढे तुम्हाला रोग तयार होतील त्याच्यातून. म्हणून दही खाणं हे जोपर्यंत सूर्य माथ्यावरती जे आपण म्हणतो, म्हणजे सूर्य जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत दही खाणं चांगलं आहे. अशाच प्रकारे फळ आणि दूध
एकत्र करून खाणं हा एकदम चुकीचा पदार्थ आहे. जसं की मासे आणि दूध हे सुद्धा चुकीचं आहे. एखादा तेलकट पदार्थ जसं की तळलेला पदार्थ आणि दूध हे चुकीचं आहे. म्हणजे दुधाबरोबर अशा प्रकारचे पदार्थ खाण्याची भरपूर सवय असते लोकांना, कारण ते जिभेला चांगलं लागतं. पण ते जिभेला चांगलं जरी असलं तरी शरीराला चांगलं नाही आहे ते. अशा प्रकारे तुम्ही डाएट हे केलात तर चांगलं होऊ शकेल. ताकाबद्दल काय सांगशील? ताक हा म्हणजे ताकाला आम्ही आमच्या तरी आयुर्वेदात भरपूर म्हणजे त्याला खूपच वरचं स्थान आहे. अमृतासमान मानतो आम्ही त्याला. बरोबर. म्हणजे त्याचे गुण हे दीपक पाचक असं आम्ही त्याला म्हणतो. दीपक म्हणजे डायजेस्टिव्ह फायर एन्हान्सर आणि पाचक म्हणजे डायजेस्टिव्ह फायरची कपॅसिटी वाढवणारं जे द्रव्य असेल ते त्याला पाचक म्हणतो आम्ही. तर ताक जे आहे ते पचायला हलकं आहे. ते डायजेस्टिव्ह फायरची कपॅसिटी पण वाढवतं, क्वालिटेटिव्हली वाढतो आणि जेवणानंतर का प्यायचा तो? कारण तुम्ही जेवता म्हणजे एवढं तुम्ही जर जेवलात तर त्याला पचवण्याची शक्ती फक्त डायजेस्टिव्ह फायरमध्ये नसते. मग त्याला तुम्हाला एडिंग करायला लागतं बाजूने काहीतरी, जे की ताक करू शकतं. आणि ताक हे बाकी सगळ्या दृष्टीनेच म्हणजे ज्यावेळेला एखाद्या माणसाला आम्लपित्तात म्हणजे त्याला आम्ही म्हणतो की अगदी आजन्मसात्म्य त्याला म्हणतो. आजन्मसात्म्य म्हणजे अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत एखादं द्रव्य सात्म्य एखादं औषध किंवा एखादी गोष्ट सात्म्यता म्हणजे त्याला चालूच शकतं ते कधीही कुठल्याही स्टेजमध्ये, अगदी रोगाच्या स्टेजमध्ये किंवा अरोगाच्या स्टेजमध्ये सुद्धा चालू शकते. त्याला आम्ही आजन्म सात्म्यता म्हणतो. मग अशा प्रकारे ताक हे सुद्धा आजन्म सात्म्य आहे. फक्त त्याच्यात एवढंच आहे की ते अम्लधर्मी आहे. अम्ल म्हणजे आंबट आहे. त्यामुळे मग ते ज्या वेळेला तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा ताप आला असेल अशा वेळेला फक्त अवॉइड करा. पण बाकीच्या वेळेला ताक इनकॉर्पोरेट करणं ह्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही जेवणात. ताक इज अ मस्ट. साधारण मग दिवसभरात त्याचा इंटेक कसा असावा? 2 वेळेला रात्रीचं आणि दुपारचं म्हणजे जेवणात. रात्री पण घेऊ शकतो, हां, काही अगदी, हरकत अगदी, अगदी. म्हणजेच ह्याच वेळेला लोकं चूक करतात की त्यावेळेला दही घेतात, जी की चुकीची गोष्ट आहे. तुम्ही सकाळी पाहिजे तर दुपारी दही घेऊ शकता ताकाबरोबर, पण रात्री दही अजिबातच नाही. त्यावेळेला ताक म्हणजे ताक प्यायचंच. अच्छा. आणि एखादा आपल्या आवडीचा पदार्थ असतो, तो आपण आपल्या डाएटमध्ये कसा समाविष्ट करायचा? म्हणजे त्याची क्वांटिटी किंवा साधारण कोणत्या वेळेत घ्यावा? आता फॉर एक्झाम्पल आपण चीट डे किंवा चीट मील करतो, तर त्याचा कसं समाविष्ट करायचं आपल्या जेवणामध्ये? थोडं माहिती सांगशील का त्याबद्दल? हां, आता चीट डे म्हणजे आता चीट डे हा मेजरली जिम ब्रोसमध्ये असतो अर्थात. म्हणजे ते जिमला जाणारे लोकं त्यांना अगदी तो म्हणजे मी एवढा डाएट करतोय आणि मग आज मी बर्गर खाणार, आज मी पिझ्झा खाणार, चिकन खाणार, फ्राईड खाणार, अमुक खाणार. ओके, त्यांच्यासाठी तो एक चालू शकतो कारण ते हेवी वर्क करतात. मग त्यांच्यासाठी तो 1 दिवसाचा चीट डे चालू शकतो. पण नॉर्मल इंटेन्सिव्ह वर्कआउट असल्यामुळे ते कारण तेवढा म्हणजे अगदी सायंटिफिकली बोलायचं झालं तर कॅलरी त्या प्रत्येक दिवशी एवढी बर्न करत असतात की त्यांना तेवढी कॅलरी एका दिवशी घेणं चालू शकतं. त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्याचा म्हणजे गैरवापर नॉर्मल माणसं करतात की नाही मी बाकीच्या दिवशी साधं खातोय जेवण, मग आज आपण चीट डे करू. असं नाही आहे. तुम्ही तुमचं जेवण कोणत्या पद्धतीने बनवता आणि कसं बनवता ह्याच्यावरती तुमचं चीट डे ठरू शकतो. तुम्ही दर दिवशी डाळ भातच खाताय, डाळ भात आणि मग तुम्ही एखाद्या दिवशी उठून बाबा मी आज फ्राईड खाणार आहे, आज पिझ्झा खाणार आहे, आज बर्गर खाणार आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, तर चालू शकतं. पण तुमच्यात जेवणात कायमच जर तळलेले पदार्थ असतातच म्हणजे अगदी बटाट्याची कापं घेणं हे लोकांना माहीत नाही की बटाट्याची कापं नुसती तळून घेणं हा म्हणजे त्यांच्यासाठी नॉर्मल डाएट असतो. बट इट इज व्हेरी हार्मफुल कारण बटाटा ऑलरेडी कार्बोहायड्रेट रिच आहे, फॅट्स रिच आहे, कॅलरी रिच आहे. मग तो तुमच्या डाएटमध्ये फॉरेवर इनकॉर्पोरेट झालेला आहे आणि तो तुम्ही कायम तळून घेताय म्हणजे त्याच्यात तुम्ही अजून घालून तो तोंडाला चांगला लागावा ह्याच्यासाठी तुम्ही तो घेताय. तर अशा प्रकारे ज्यावेळेला चालू असतं त्यावेळेला मग असा चीट डे करणं ही काही म्हणजे संकल्पना चुकीची आहे. ती फक्त इंटेन्सिव्ह वर्कआउट करणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी चांगली कल्पना आहे. पण नॉर्मल ह्याच्यात चीट डे असं करण्याची जरूरत नाही आहे. म्हणजे माझ्या तरी मतानुसार चीट डे करणं काही एवढं हे नाही आहे, गरज नाही असं. एखाद्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? आता व्यसनाचं कसं आहे, व्यसन म्हणजे मेजर 2 व्यसनं असतात लोकांना. 2 म्हणण्यापेक्षा 3 म्हणू शकतो आपण. अल्कोहोल, सिगारेट्स,
तंबाखू. ही जी 3 मेजर पार्ट आहेत. आता बाकीची व्यसनं अजून बरीच आहेत, जसे की ड्रग्स समथिंग, पण मेजर ही आहेत. म्हणजे अगदी वर्किंग क्लासपासून ते रिच क्लासपर्यंत, कोणाहीपर्यंत अगदी. तर मग ॲडिक्शनचं कसं आहे की एखाद्या माणसाला उद्या आमच्याकडे आता पेशंट येतात की माझं ॲडिक्शन सोडवा, आणि त्यांचं असं मत असतं की माझं मॅजिकली तुम्ही 10 दिवसात हे करा की ॲडिक्शन सोडवून दाखवा. तर मग ठीक आहे, पण हा पार्ट म्हणजे त्यांना हे कळणं शक्य नाही आहे, आणि आम्हाला पण त्यांना तो एवढ्या 10 दिवसात करणं पण शक्य नाही आहे. कारण इतके वर्षांचं किंवा कधीपासून जेव्हा ॲडिक्शन सुरू होतं त्यावेळेला त्याचा ब्रेनवर इफेक्ट होत असतो. ब्रेन ते सिग्नल्स पाठवत असतो की आता मला तरतरी येण्यासाठी किंवा आता मला फ्रेशनेस येण्यासाठी ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. मग म्हणजे जेव्हा ॲडिक्शन चालू असतं कोणत्याही प्रकारचं, ते ब्रेनची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट भरपूर असते. मग अशा वेळेला मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही उद्यापासून तुम्ही किती दारू पिता? हां बाबा, दिवसाला 6 पेग पितो, असं जर एखादा म्हणा, आणि मी म्हटलं नाही, तुम्ही उद्यापासून प्यायची नाही, कम्प्लिटली संपूर्ण बंद करायची. तो मनुष्य नाहीच करू शकणार कधी. किंवा सिगारेट्स किंवा तंबाखू तो मनुष्य कधीच करू शकणार नाही. त्याला म्हणजे असं बघण्यात आलेलं आहे काही वैद्य किंवा काही हे, की उद्यापासून तुम्ही बंद करायचं असं सांगतात, आणि ते शक्यच होत नाही की ॲडिक्शन कमी होणं. तर त्याच्यासाठी त्याला डिक्रीज करत आणणं हे गरजेचं आहे. तर त्याला कसं सांगायचं की हां बाबा, तू आजपासून तुम्ही किती पिता? 6 पेग जर एखादा अल्कोहोलचे पितो, तर त्याला सांगायचं की आज तुम्ही 5.5 पेग पिऊन बघा, असं सांगायचं. म्हणजे एकदम ग्रॅज्युअली त्याला खाली आणत राहायचं. आणि आता कसं आहे ह्याच्यात परत, की ॲडिक्शनमध्ये सुद्धा अल्कोहोल हा त्यातल्या त्यात माइल्ड प्रकार आहे. म्हणजे जरी अल्कोहोल स्ट्रॉंग्स जरी असले तरीसुद्धा अल्कोहोलचा जो इफेक्ट होतो हा भरपूर प्रोलॉंग होतो. पण सिगारेट्स आणि तंबाखूने जेवढा हानी लवकर पोचू शकते त्याच्यापेक्षा अल्कोहोल खूप लेट हानी पोचवतो. ओव्हर द लाँग पिरियड ऑफ टाईम लिव्हर वगैरे डॅमेज होते. तर अल्कोहोलचं कसं आहे, अल्कोहोल हे पूर्वी औषध म्हणून वापरलं जायचं, आणि जेव्हा लोकांना कळलं की ह्याच्यातून मला म्हणजे एकदम लेमॅन्स लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणजे किक बसते, तर जी किक बसते त्याच्यासाठी लोकांना ते कळलं की हा बाबा ह्याच्यातून असं होतंय, मग आता आपण घ्यायला सुरू करू. म्हणजे एखादा मनुष्य काही त्रासलेला असतो, खूप काम झालेलं असतं, काही झालेलं असतं, तर तेव्हापासून ते सुरू झालं की म्हणजे ह्याची आपल्याला ॲडिक्शन म्हणून, म्हणजे माणसाला जेव्हा अर्थात माणसाला पूर्वी भरपूर कामं असायची, जसं जसं सेडेंटरी लाईफ आली तसं तसं माणसाच्या अशा म्हणजे ह्याच्या गरजा खूप वाढत गेल्या. म्हणजे मेंदूला कामच नाहीसं झालं हळूहळू. म्हणजे मेंदूला ह्याचं काम नाहीसं झालं, बाकी व्यवधानं सगळी गेली आणि सुख यायला लागलं. जसं जसं सुख यायला लागलं तसं तो ॲक्टिव्ह कुठून करायचा, म्हणून हे ॲडिक्शनचे प्रकार सुरू झाले नंतर. मग हे आता अल्कोहोल जो आहे तो आमच्या आयुर्वेदात सुद्धा सांगितलेला आहे. सुरा म्हटलेलं आहे त्याला. तर ह्या अशा सुरा, मद्य असं म्हटलेलं आहे, पण त्याला सुद्धा क्वांटिटी सांगितलेली आहे की अगदी 5 किंवा 6 ml अशा प्रकारात ते जर घेतलं तुम्ही, तर ते जीवनाला अगदी 100-150 वर्षापर्यंत मनुष्य जगू शकतो. एवढं अल्कोहोलचं म्हणजे क्वालिटी किंवा त्याची म्हणजे गुणगान एवढं आहे की मनुष्य एवढा जगू शकतो अल्कोहोल पिल्यामुळे. पण म्हणून त्याचा चुकीचा अर्थ घेऊन उद्या 6 पेग दिवसाला पिलेत तर नक्की तो तुमचं 60 वर्षाच्या आतच तुम्हाला संपवणार. त्यामुळे ॲडिक्शन हे स्वतःच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. जे ॲडिक्शन आहे, तुम्ही ॲडिक्शनच्या आहारी जायचं नाही. ॲडिक्शनला कंट्रोल तुम्हाला करू द्यायचं नाही आहे. म्हणजे अल्कोहोल तुमच्यावरती कंट्रोल येता कामा नये, अल्कोहोलवरती कंट्रोल तुमचा असला पाहिजे. असं खूपच छान सांगितलंस. तर आयुर्वेद आपले औषधं आहेत, तर ते शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेत का? आत्ता सध्या म्हणजे गव्हर्मेंट लेवलवरती काही औषधं सध्याच काही म्हणजे जेव्हा करोना आला त्यावेळेला काही प्रमाणात ते करण्याचा प्रयत्न झाला की त्याला सायंटिफिक बेसिस देऊन त्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला, आणि तो सक्सेसफुल पण आहे. आणि अशी काही जी औषधं जी पूर्वीपासून लोकांना आता माहिती झाली आहेत की ही आयुर्वेदातली औषधं आहेत आणि ती ह्या प्रकारावरती काम करतात, मग ती सिद्ध झालेली आहेत. पण आयुर्वेदामध्ये रिसर्च हा जरा कमीच पडतो. म्हणजे मी जरी आयुर्वेदाचा असलो तरी रिसर्च आणि त्याच्यावर चालणारं जे सायंटिफिक त्याच्यावर फाइंडिंग्स जे आहेत त्या कमी आहेत.
जर ते झालं तर चांगलंच होऊ शकतं. त्याच्यासाठी खूप म्हणजे आयुर्वेद जर आपण 100% कन्सिडर केला तर आत्ता जे त्याचं प्रूव्हन सायन्स जे आहे त्यापैकी ते हार्डली म्हणायला गेलो तर आपण 5 ते 10% आहे. बाकीचं सगळं सायन्स अजून प्रूव्ह झालेलं नाही आहे. त्यामुळे लोकांमध्ये तो गैरसमज राहतो की हे प्रूव्हड नाही आहे, ह्याच्यावरती काही आम्हाला मिळत नाही. एखादं काही औषध म्हटलं आणि त्याच्यावर जर सायंटिफिक रिसर्च काढायचा म्हटलं तर प्रत्येकावरती असतोच असं नाही, किंवा तो लोकांपर्यंत नीट तऱ्हेने पोचत तरी नाही. कारण तो रिसर्च अशा पद्धतीने केलेला असतो की तो जे रिसर्चर्स आहेत त्यांनाच तो समजू शकतो, पण लेमॅनला ते समजत नाही. जसं की आता पॅरासिटामॉल आहे ॲलोपॅथीमध्ये, तर त्याचा रिसर्च कम्प्लिटली माणसांना समजेल, लेमॅनला समजेल अशा पद्धतीने तो पब्लिश केला जातो. तर हे पब्लिशिंग आयुर्वेदामध्ये रिसर्च करून सुद्धा पब्लिशिंग होत नाही काही गोष्टींचं, असं आहे. त्यामुळे रिसर्च थोडा कमी आहे, हे आहेच. ॲलोपॅथीप्रमाणे आयुर्वेदामध्ये पण प्रत्येक आजारावर औषधं असतात का? आता आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजारावर प्रत्येक पॅथीमध्ये औषधं आहेत. पण आता आम्ही ज्यावेळेला कन्सिडर करतो त्यावेळेला आम्ही दोषांच्या स्थिती कन्सिडर करतो. मगाशी म्हटलं तसं वातपित्त कफ कोणत्या स्थितीत आहेत, किती प्रमाणात वाढलेत, त्याला चय प्रकोप प्रशम असं आम्ही म्हटलेलं आहे. चय म्हणजे म्हणजे तुम्ही एखादी, आता त्याला मी एक्झाम्पल देऊन सांगतो. एखादी बादली आहे, त्यात तुम्ही ही तुमची बॉडी आहे. बादली म्हणजे जर बॉडी धरा, त्यात तुम्ही पाणी भरताय. पाणी भरून जो पण वर आलंय त्याला म्हणतात चय. पाणी भरून अगदी ब्रीमपर्यंत पोचून आता ते बाहेर पडेल अशी जी स्थिती आहे त्याला म्हणतात प्रकोप. आणि प्रसर म्हणजे ते पाणी भरून वाहायला लागलं, याला म्हणतात प्रसर. मग अशा प्रकारे त्या दोषांच्या स्थिती असतात. प्रत्येक दोष हा अशा प्रकारे चय प्रकोप प्रसर ह्या अवस्थेत जातो. मग जर दोष चया अवस्थेत असेल आणि त्याच वेळेला जर तुम्हाला कळला, म्हणजे म्हणूनच आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यावेळेला चया अवस्थेत असताना कोणत्याही दोषावर, कोणत्याही डिसीजवर मात करणं खूप शक्य आहे. प्रकोपावस्थेत गेला की त्याला खूप औषधं लागतात, खूप काउन्सिलिंग करायला लागतं एखाद्या पेशंटचं. कारण पेशंटला वाटतं की अरे आपलं काही बरंच होत नाही आहे, किंवा त्या एखाद्या पेशंटमध्ये उलटं पण घडतं की त्याला जी सिम्पटम आहेत ती सिव्हिअरली वाढतात, म्हणजे औषधं दिल्यानंतर. कारण ती प्रोसेस अनवाइंडिंगची चालू होते. अनवाइंडिंगची चालू असताना सिम्पटम्स वाढतात. मग त्यामुळे त्यांना वाटतं की अरे वाढलं आपलं सगळं. त्यामुळे तो कठीण होऊन जातो. आणि प्रसरावस्थेत तर अजून भरपूर कठीण होतो. म्हणजे त्याला मात करताना कठीण होऊन जातं, कारण तो पूर्ण शरीरभर पसरलेला असतो. मग अशा प्रकारे आपण प्रत्येक डिसीजवरती विजय मिळवू शकतो. नाडी परीक्षणातून आजाराचे निदान कसे केले जाते? नाडी परीक्षणात सुद्धा परत काय आहे, आम्ही ज्यावेळेला 3 बोटं अशी लावतो इथे, त्यावेळेला त्या प्रत्येक बोटाला त्या दोषाचं स्थान दिलेलं आहे. हे बोट वाताचं आहे, हे बोट पित्ताचं आहे, हे बोट कफाचं आहे. मग आत्ता ज्यावेळेला म्हणजे माझ्या स्टेजला जो मनुष्य आहे, मी आत्ता प्रॅक्टिस करून हार्डली मला झाले 3 वर्ष. माझ्या आईला आता 25 वर्ष झाली आहेत. तर हा जो भाग आहे, त्या प्रत्येक बोटातून येणारा जो फील आहे, तो मला समजण्यात आणि माझ्या आईला समजण्यात ह्याच्यात बराच फरक पडतो. एक्सपिरियन्सच्या थ्रू त्याचं नॉलेज गेनिंग हे ठरत असतं. आत्ता सध्या इथे मी हात लावला की ज्या बोटाला मला ती नाडी लागेल त्या दोषाचं काहीतरी आत बिघाड आहे हे समजून जातं नॉर्मली. मग त्याच्यावरती काही माणसांना म्हणजे एक्सपिरियन्स्ड वैद्यांना कोणाच्या पोटात बाबा गॅस आहे का, काही एक्सपिरियन्स वैद्यांना तुला झोप येत नाही आहे का, काही खूप म्हणजे ह्याच्यात म्हणजे अगदी आमच्या ह्याच्यात जुने जे आमचे वैद्य आहेत त्यांच्याबद्दल काही सांगितलं जातं की काही वैद्य एवढे कुशल होते ह्या बाबतीत की त्यांना नाडीवरून म्हणजे एखादा पेशंट आला त्यांच्याकडे, तो पेशंट म्हणून यायचा नाही, त्याच्या कोणाला तरी नातेवाईकाला काहीतरी झालेलं असायचं, त्याच्यासाठी औषध घ्यायला यायचा. मग ते ह्या आलेल्या माणसाची नाडी तपासायचे आणि त्याच्यावरून त्या माणसाला औषधं द्यायचे. एवढं त्याच्यात हे होतं. म्हणजे तेवढे कुशल होण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची 60 वर्ष घातलेली होती ते नाडी परीक्षा करून. मग अशा प्रकारे तो एक्सपिरियन्सचाच भाग आहे की तो नाडी परीक्षा हा एक्सपिरियन्सचाच भाग आहे. तो असा पुस्तकं वाचून आणि हे वाचून होत नाही. बरोबर. तसेच आपल्या पुरातन काळात पण महान वैद्य, आयुर्वेद चिकित्सक होऊन गेले. त्याबद्दल थोडी माहिती देशील का? हां. आता मुख्य वैद्य म्हणजे अगदी हे चरक, सुश्रुत आणि वाग्भट ह्या आमच्या अगदी मेजर संहिता आहेत, ज्या म्हणजे आयुर्वेदाचा पाया अगदी ह्याच्यावर रचलेला आहे, चरक, सुश्रुत आणि वाग्भट. तर त्यांच्या मुख्य संहिता ह्या चरकांची जी आहे ती चरक संहिता,
वाग्भटांची आहे ती अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह आणि सुश्रुतांची सुश्रुत संहिता. तर ह्याच्यात जर तुम्ही डिफरन्शिएट करायला बघितलं तर सुश्रुतांची जी आहे ती मेजरली सर्जरीकडे जाणारी हे आहे. म्हणजे आयुर्वेदाचा तो जो भाग अजूनही अंडर डेव्हलप्ड आहे, सर्जरीचा भाग. कारण काही काही पूर्वीच्या काळी आयुर्वेदाच्या थ्रू भरपूर सर्जऱ्या झाल्याच्या, जशी कॅटरॅक्टची सुद्धा सर्जरी. म्हणजे सुश्रुतांचं जेव्हा तुम्ही फोटो काढून बघाल तेव्हा तो कॅटरॅक्टची सर्जरी करताना दाखवलेला आहे, डोळ्याची सर्जरी करताना. म्हणजे पूर्वीच्या काळी सर्जरी व्हायच्या नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे सर्जरीचा म्हणजे फादर ऑफ सर्जरीसुद्धा सुश्रुतांना म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारे सर्जरी हा सुश्रुतांचा पार्ट आहे. चरक हे जनरल मेडिसिन म्हणू शकतो आपण. आणि अष्टांग हृदय जे आहे म्हणजे वाग्भटांचं, तर त्याला आपण सर्वसमावेशक आहेत ते. म्हणजे त्यांनी सुश्रुतांचे काही हे उचललेले आहेत, त्यांनी चरकांचे काही भाग उचललेले आहेत आणि मग स्वतःचे त्याच्यात इनकॉर्पोरेट करून ते कम्प्लीट केलेलं आहे. शरीर शुद्धीचे आयुर्वेदामध्ये काय महत्त्व सांगितले आहे? शरीर शुद्धीचं म्हणजे आयुर्वेदात 2 प्रकार आहेत, शमन औषधी आणि शोधन औषधी. तर शमन औषधी ह्या जनरली अशा असतात की म्हणजे जी सर्व आम्ही औषधं वापरतो रॉ फॉर्ममध्ये किंवा काढे किंवा वट्या किंवा कोणत्याही प्रकारचे रस, चूर्ण, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शमन औषधीमध्ये येतात. म्हणजे एखाद्या रोगाचं शमन करणे म्हणजे त्याला आहे तिथल्या तिथे त्याला त्याचं म्हणजे त्याला इरॅडिकेट करणे. आणि शोधन अशा प्रकारे होतं की शोधन म्हणजेच एखादी औषधं त्याला द्यायची आणि नंतर त्याला तो दोष बॉडीच्या ऑरिफायसिस म्हणजे ओपनिंग जी आहेत त्या ओपनिंग्समधून बाहेर काढायचं, याला शोधन म्हटलं जातं. म्हणजे जसं की आत्ताच्या काळात डिटॉक्सिफिकेशनच्या ज्या कल्पना आहेत तशा प्रकारे त्याचं काम चालतं. तर ह्याच्यात आता मेजर आमचं शोधन म्हणजे जे तुम्ही विचारलं त्याप्रकारे शोधन हेच म्हणजे डिटॉक्सिफिकेशन असं आहे. तर शोधनच्या प्रकारामध्ये मग आमचे पंचकर्म येतं. पंचकर्म हा त्याच्यातला मेजर पार्ट आहे. तर पंचकर्म म्हणजे काय, तर पंचकर्ममध्ये लोकांना वाटतं की पंचकर्म म्हणजे नुसतं फक्त म्हणजे तुम्ही मसाज करता ना, मग म्हणजे पंचकर्म करता ना असं विचारतात लोक. मसाज हा त्यातला एक भाग झाला. पंचकर्म म्हणजे त्याच्यात टोटल आहेत 5 कर्म: स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन आणि बस्ती. स्नेहन स्वेदन 1, वमन विरेचन, बस्ती आणि रक्तमोक्षण असे त्याचे आणि 5 प्रकार आहेत. तर स्नेहन स्वेदन म्हणजेच मसाज आणि त्यानंतर जो स्टीम दिले जाते त्याला स्नेहन आणि स्वेदन असं म्हटलं जातं. वमन आणि विरेचन, वमन म्हणजे वॉमिटिंगच्या थ्रू दोष बाहेर काढणे आणि विरेचन म्हणजे एनल पॅसेजने म्हणजे संडासच्या वाटेने त्याला दोषांना बाहेर काढणे. आणि बस्ती म्हणजे हे एनिमा म्हणजे तो आता एनिमा ज्या वेळेला देतात, हा मॉडर्न सायन्सेसमध्ये एनिमा हा फक्त संडासच्या ज्या तक्रारी आहेत त्या घालवण्यासाठी दिला जातो. आमच्या सायन्समध्ये एनिमा हा फक्त त्याच्यासाठी नाही आहे, तो दोषांचं शमन करण्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे एखाद्याला वाताचे त्रास जर होतात तर त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा श्रेष्ठ आहे. विरेचन हे पित्ताच्या कंडिशनमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणजे पित्ताची ज्याची प्रकृती असेल त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. आणि वमन जे आहे ते कफाच्या कंडिशनमध्ये श्रेष्ठ आहे. अशाच प्रकारे शेवटचा प्रकार जो आहे तो रक्तमोक्षण. तर रक्तमोक्षण ही लीच थेरपी आहे. तर बाहेरच्या शेतात टोटल लीचचे 12 प्रकार आहेत. 6 विषारी आहेत, 6 निमविषारी आहेत. त्यापैकी निमविषारीपैकी एक जी कॅटेगरी एकच त्यापैकी जी शेतात चांगल्या स्वच्छ पाण्यात जी मिळते एवढी साधारण असते, शेवाळाच्या रंगाची साधारण, आणि त्याच्यावरती असे काळे लाईनचे हे असतात. तर ती एकच ही जी लीच आहे एकाच टाईपची तीच फक्त आम्ही वापरतो. तर ह्यामुळे काय होतं, तर रक्तमोक्षण म्हणजे काय, अर्थात तर रक्तमोक्षण म्हणजे ती लीच त्या जागेवर लावणे आणि ती लीच तिथून अशुद्ध रक्त खेचून घेते. म्हणजे जे काही गोष्टी बाहेर काढतोय आपण ह्या गोष्टींना शोधन म्हटलं जातं. शमन म्हणजे तिथल्या तिथे ठेवणं, डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच मग शोधन असं आहे. ओके. तर पंचकर्मा व्यतिरिक्त अजून कोणत्या उपचार पद्धती आहेत का? अजून उपचार पद्धती आहेत. जसं की सिरावेद म्हटला जातो. सिरावेद म्हणजे रक्तमोक्षणाचाच एक म्हणजे त्याच्यासारखीच पद्धत आहे, फक्त त्याच्यात डिरेक्टली निडलने वेन्स पंक्चर केल्या जातात आणि त्याच्यातून एक 50 cc 80 cc जसं रिक्वायर्ड असेल त्या प्रकारे रक्त बाहेर काढलं जातं.
हा झाला सिरावेदचा प्रकार. एका प्रकारचं रक्तमोक्षणच आहे ते, फक्त त्याला वेगळं नाव देऊन, कारण त्याची प्रोसिजरच वेगळी आहे. जलोका म्हणजे लीचसारखं नाही आहे त्याचं. मग सिरावेदानंतर हे म्हटलं जातं म्हणजे निडलिंग थेरपी म्हटली जाते. तर निडल म्हणजे छोटी निडल जी असते ती एखाद्या माणसाला शोल्डर पेन आहे, भरपूर शोल्डर पेन आहे, कारण त्याने काहीतरी उचलून असं काम केलेलं आहे भरपूर, आणि त्यामुळे त्याला इथे शोल्डर त्याचा जडावला आहे आणि त्याला हातवर काढता येत नाही आहे. तर तिथे काय होतं त्या ठिकाणी, आता एवढं ज्या वेळेला काम करतो मनुष्य, त्यावेळेला तिथे वात भरून जातो पूर्ण. म्हणजे त्याचं काम भरपूर झाल्यामुळे त्या ठिकाणी वात येऊन आपलं कार्य करायला लागतो. म्हणजे त्याला पेन होतात. वातामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, की पेन होणे किंवा तिथे जडावलेपणा येणे किंवा त्याच्यात अशा टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हे जे आहे ही वाताची स्पेसिफिक कामं आहेत. मग अशा वेळेला वात म्हणजे काय, अर्थात त्या ठिकाणी पोकळी तयार झाली आणि त्या ठिकाणी ती म्हणजे जसं बाहेर एखाद्या ठिकाणी पोकळी झाल्यानंतर हवा भरते, तशाच प्रमाणे त्या ठिकाणी पोकळी तयार झाली आहे, तिथे हवा येऊन भरली आणि ती तिथे काम करते आपलं, म्हणजे अर्थात डिस्ट्रक्शन म्हणजे पेन वगैरे असं सगळं चालू आहे. मग अशा वेळेला ती जी पोकळ झालेली हवा आहे तिला आपण काय करतो, नॉर्मल भागात सुद्धा जसा फुगा असतो, फुग्याला आपण टाचणी लावली की तो फुटून हवा सगळी बाहेर येते. त्याच प्रकारे इथे आपण निडलिंग थेरपी करायची, जी की निडल आपण लावायची ह्याला, की तिथून त्या निडलच्या वाटेत ती हवा बाहेर जाईल, म्हणजे वात बाहेर पडेल आणि त्याचा त्वरित आराम मिळतो. म्हणजे जे मगाशी म्हटलं तसं की आयुर्वेद हे स्लो आहे का किंवा असं, तर तसं नाही आहे. आयुर्वेद अगदी फटाफट रिझल्ट देऊ शकतो. 10 मिनिटात रिझल्ट मिळतो याचा. भरपूर आजपर्यंत असे पेशंट ट्रीट केलेले आहेत की जे यांना पेन आहेत, नॉर्मल पेन, तर त्या निडलिंग थेरपीने भरपूर इझिली त्या क्युअर झालेल्या आहेत. अच्छा. तर आता डायबिटीज, कॅन्सरसारखे मोठे आजार असतात, ते आयुर्वेदाने क्युअर होऊ शकतात का? होऊ शकतात, अगदी होऊ शकतात. फक्त त्यातला जो क्रॉनिसिटीचा जो पार्ट आहे तो आयुर्वेदाने भरपूर चांगल्या रीतीने क्युअर करता येईल. फक्त ज्या वेळेला आता मनुष्य मरतोय अगदी, आणि अशा वेळेला मग नाही मी आयुर्वेदिकच करणार किंवा नाही मी ॲलोपॅथिकच करणार असं नाही. जे औषध समोर तुम्हाला लाईफ वाचवण्यासाठी आहे त्यावेळेला तिथे बघत बसायचं नाही की हे बाबा ॲलोपॅथीचं आहे की आयुर्वेदाचं आहे. ज्यावेळेला ॲक्यूट कंडिशन आली आहे, एखादा मनुष्य आता श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्यावेळेला त्याच्यातून बरं करायचं आहे त्याला, म्हणजे तेवढ्या सिम्पटममधून, तर त्यावेळेला ॲलोपॅथी चालतंच. जर नसेल अवेलेबल आणि त्यावेळेला तिथे आयुर्वेदाने काम करणं अपेक्षित असेल तर आयुर्वेदिकने पण काम होऊ शकतं. पण म्हणजे असं अशा नाही आहे. क्रिटिकल कंडिशनमध्ये इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो आपल्याला, हो. त्यावेळी ॲलोपॅथीची मदत मदत घेतली तर घेतली तर काही हरकत नाही. म्हणजे माझ्या मतानुसार तरी दोन्ही पॅथींनी स्वतः ज्या कंडिशनमध्ये मदत लागते त्या कंडिशनमध्ये मदत घ्यावीच अर्थात. कारण शेवटी कितीही झालं तरी हे मेडिकल सायन्स आहे. त्यामुळे ह्याच्यात भेदभाव केला तर तुम्ही सगळ्यात अल्टिमेटली पेशंट प्राईस त्याची पे करणार आहे उद्या. म्हणजे पेशंटला त्याचा हानी तरी पोचेल किंवा त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स तरी पोचतील. त्यामुळे दोन्ही पॅथींनी हातात हात घालून अगदी ट्रीट करणं आवश्यक आहे, जे की घडत नाही हल्ली, पण ते करणं गरजेचं आहे. खरं. तर आता मला सांग की आयुर्वेदाकडे आजच्या पिढीचा कल आहे का? बऱ्यापैकी आता म्हणजे गव्हर्नमेंट लेवलवरती त्याला चांगलं रिकॉग्निशन आलेलं आहे. बाहेर वर्ल्ड वाईड त्याला रिकॉग्निशन देण्याचा प्रयत्नसुद्धा चालू आहेत. आत्ता त्याच्यावरती वर्ल्ड आयुर्वेदा डे, वर्ल्ड योगा डे, वेगवेगळ्या प्रकारचे डेज चालू केलेले आहेत. म्हणजे त्याच्यातून त्याला रिकॉग्निशन येऊन आत्ताशी कुठे लोकांना हे सुरू झालेलं आहे की बाबा आयुर्वेद म्हणजे फक्त झाड्यापाल्याचं औषध नाही आहे, तर त्याच्यात काहीतरी त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. कारण जोपर्यंत आपल्याकडे मॉडर्न सायन्स आलं नाही भारतात, तोपर्यंत आपण हेच वापरत होतो. तोपर्यंत माणसं काय एखाद्याला रोग झाला म्हणजे मनुष्य मेला असं तर कधीच, म्हणजे असं कुठे ऐकिवात नाही, कुठे कोणी बोललेलं नाही. मग तोपर्यंत क्युअर होत असताना एकदमच आत्ता आपण म्हणतो की नाही आयुर्वेदाने काही होणार नाही, तुम्ही हेच करा, असं नाही आहे ना. ते प्रूव्हनच सायन्स आहे, फक्त त्याच्यावरती आत्ताच्या पद्धतीने रिसर्च झालेला नाही आहे. आमच्या संहितांमध्ये ते सगळं प्रूव्ह झालेलं आहे, पण आता तो हे धरला जात नाही, ग्राह्य धरलं जात नाही पूर्णपणे असं. खरं. तर जीवनशैली आणि आहारशास्त्र हे कसे एकमेकांशी निगडीत आहेत आपल्या आयुर्वेदामध्ये, याची सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. थँक्यू. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.